रायगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना शेकाप नेते जयंत पाटीलांना जोरदार धक्का देण्यात आला आहे। आमदार भरत शेठ गोगावले यांनी अचूक राजकीय खेळी करून माणगावचे शेकापचे नेते रमेश मोरे यांना शिवसेना शिंदे गटात घेतले आहे। त्यामुळे जिल्हाभरात माणगावातील राजकारणाचे जोरदार पडसाद उमटत आहेत। लोकसभा निवडणुकीत महायुतीने इंडिया आघाडीला दणका दिला आहे। रमेश मोरे हे शेकापचे माणगाव तालुका चिटणीस असून शेकाप नेते जयंत पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात। मात्र ते शिवसेना शिंदे गटात गेल्याने शेकापची माणगावातील ताकद कमी झाली असून याचा फायदा महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना होणार असल्याचे बोलले जात आहे। आणि हे रमेश मोरेंनी पाहिलं, त्यांनी समजलं की बाबा आपल्याला विकासाच्या दिशेने वाटचाल करायची आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतोय। माझे सर्व सहकार्यांचे समवेत की त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांना ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्यासाठी तो निर्णय घेतलेला आहे की जो अर्धा पंचायत समिती एक पंचायत समिती माझ्याकडे येते आणि एक पंचायत समिती मुंबईच्या येते, असा मिळून एक जिल्हा परिषद मतदारसंघ होतो। आणि त्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही सगळेजण मनापासून स्वागत करतो। सगळ्यांनी टाळ्या वाजवून तुमच्या रमेश मोरेंचं जोरदार स्वागत करावं असं मला वाटतं। विचार सभेमध्ये आपण बिझी होतात आणि अगदी एका रात्रीत शिवसेनेत जाहीर प्रवेश, काय कारण? सर्वप्रथम या ठिकाणी पत्रकार परिषदेला महाड पोलादपूरचे आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावले, त्याचप्रमाणे संपर्क प्रमुख म्हणजे चाळके साहेब, माणगाव नगरीचे नगराध्यक्ष मेंदूजी पवार साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्हा प्रमुख आमचे कोसालकर साहेब, राजू शेठ साबळे साहेब, त्याचप्रमाणे तालुका प्रमुख आमचे मित्र मानकर साहेब, आमचे सुजितजी शिंदे, तसेच माझ्या सोबत आलेले सर्व शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच, उपसरपंच आणि सन्माननीय सदस्य आणि पत्रकार मित्र, आपलं सर्वांचं मनापासून पहिल्यांदा मी स्वागत करतो। भरत शेठनी सांगितलं ती खरी परिस्थिती आहे। आज आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब, त्यांच्या अत्यंत जवळच्या आणि निकटवर्तीय कोण तर भरत शेठ यांचं एकमेव नाव येतं आणि खऱ्या अर्थाने भरत शेठनी त्याचा पुरेपूर फायदा करून या आपल्या मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं या ठिकाणी केलेली आहेत। विकासाचा निधी कधी कुठे कमी पडू दिला नाही। मलाही, मी जरी शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो तेव्हा सुद्धा मला त्यांनी 1.5-2 कोटीचा निधी भरत शेठनी स्वतः दिलेला आहे। आणि तर मला विकास कामावर, मी भरत शेठ यांच्या विकास कामावरती प्रभावित होऊन आज मी शेतकरी कामगार पक्षातून मी शिंदेगड भरत शेठ यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी माझ्यासोबत येणारे सरपंच, उपसरपंच, सन्माननीय सदस्य यांच्याशी सर्वांची चर्चा करून हा निर्णय झालेला आहे। लवकरच भरत शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली लवकरच पक्ष प्रवेश जाहीर केला जाईल। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।